एप्स्टाईन फाईल्स उघडल्या तर भारतात राजकीय भूकंप, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा. महिनाभरात मराठी पंतप्रधान बघायला मिळू शकतो. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानं खळबळ. एप्स्टाईन कागदपत्र माझ्याकडे येतील, सुब्रमण्यम स्वामींचाही दावा. राज्यातील तब्बल 22 नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर. मतदानाला अवघा 1 दिवस शिल्लक असताना निवडणुकीला ब्रेक. पुणे, सातारा, कोल्हापूर, यवतमाळ जिल्ह्यातील निवडणुका पुढे ढकलल्या. सर्व बाजूंचा विचार करून आणि कायदेशीर सल्ला घेऊनच काही निवडणुका पुढे ढकलल्या. उर्वरित निवडणुकांवर याचा परिणाम होणार नाही, राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण. ऐनवेळी नगरपरिषद निवडणुका लांबल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंची नाराजी. निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं, फडणवीसांचं मोठं विधान. तर अशा प्रकारे निवडणुका पुढे ढकलल्या जात नाहीत, शिंदेंकडून खंत व्यक्त. नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा धुरळा उडणार. आज रात्री 10 वाजेपर्यंत करता येणार प्रचार. विरोधकांना ते हरणार याची कल्पना. मैदानातून निघून जायचं हे योग्य नाही. ठाकरे पवारांच्या प्रचार सभा झाल्या नसल्याने मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं म्हणत केशव उपाध्यांचीही टीका. 8 डिसेंबर पासून महाराष्ट्र सरकारचं हिवाळी अधिवेशन. हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानी नागपुरात तयारी सुरू. विधान भवन सचिवालय आजपासून सुरू. तळकोकणात निवडणुकीचं धुमशान. कोकणातल्या निवडणुकीत राणे बंधूंची प्रतिष्ठापणाला. महायुती विरोधात महाविकास आघाडीऐवजी राणे विरुद्ध राणे संघर्ष. नवी मुंबईच्या पनवेलमध्ये मतदार यादीत एकाच वडिलांची 268 मुलं. नक्की धृतराष्ट्र कोण, बाप की निवडणूक आयोग? मनसेने पनवेलच्या तहसीलदारांना विचारला जाब. शिंदे सेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयाची झाडाझडती. सांगोल्यात एलसीबी आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी. 1 तासाच्या तपासणीनंतर पथक रिकाम्या हाती परतलं. रुपाली ठोंबरेंचा राष्ट्रवादीच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदाचा राजीनामा. नुकतीच श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने ठोंबरे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण. वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवायला मुदतवाढ. 31 डिसेंबरपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवता येणार. परिवहन विभागाने दिलेली 5वी मुदतवाढ. कोल्हापूरमध्ये मध्यरात्री एकाची रस्त्यावर हत्या. विश्वपंढरी हॉकी स्टेडियम रोडवर विद्युत खांबाला बांधून तरुणाचा गळा आवळला. पोलिसांची तात्काळ घटनास्थळी धाव, तपास सुरू. प्रचारासाठी जात असताना आमदार ज्ञानेश्वर कटकेंच्या गाडीचा अपघात. कारच्या धडकेत 4 वर्षीय बालिका गंभीर जखमी. पुणे अहिल्यानगर महामार्गावरच्या शिरूर जवळची घटना. बोईसर तारापूर चिंचणी बायपासवर भीषण अपघात. भरधाव कारने दुचाकीला उडवलं. दुचाकीवरच्या एकाचा मृत्यू, 3 गंभीर जखमी. दिल्ली स्फोट प्रकरणी काश्मीरमधल्या 8 ठिकाणी एनआयएचे छापे. जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये एनआयएची छापेमारी. बॉम्बस्फोटातील आरोपी मौलवी इरफानच्या घरावरही छापा. दितवा चक्रीवादळाची भारतात धडक. चक्रीवादळाचे तामिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पाऊस. आतापर्यंत 3घांचा बळी. तर खराब हवामानाने चेन्नई विमानतळावरून 47 विमानांचं उड्डाण रद्द. देशभरातील डिजिटल अरेस्ट प्रकरणांच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे. सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय. सर्व राज्यातल्या पोलिसांना केंद्रीय तपास यंत्रणांना मदत करण्याचे निर्देश. जालन्यात दुचाकी आणि ट्रकचा अपघात. अपघातात 2घांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. घटनेनं परिसरात खळबळ.